नमस्कार. प्रिय सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला आषाढी एकादशी विशेष झटपट अशी फक्त 5 मिनिटात तयार होणारी उपवासाची भजी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपी पाहूया. तर सर्वात अगोदर इथं मी एक बटाटा घेतलेला आहे. त्या बटाट्यावरची साल काढून घेतली आहे. आणि इथं बटाट्यावरची साल काढल्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि हा जो साल काढलेला बटाटा आहे तो त्यामध्ये किसून मी घेणार आहे, जेणेकरून तो बटाटा काळा पडू नये यासाठी. आणि अशा प्रकारे मी बटाटा किसून घेतलेला आहे. आता त्यातील सर्व पाणी मी निथळून बटाटा थोडासा मी पिळून घेतलेला आहे, म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी निथळून काढायचं आहे. त्यामध्ये हे मी वरईचं पीठ 3 चमचे घातलेलं आहे. हे वरईचं पीठ मी घरीच जी वरई आहे त्याला मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर साबुदाण्याचं पीठ 1 चमचा घालून घेतलेला आहे. जसं लागेल तसं थोडं थोडं पीठ यामध्ये घालायचं आहे. थोडासा शेंगदाण्याचा कूट, एक अर्धा चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर आणि 2 ओल्या मिरच्या ठेचलेल्या. कोथिंबीर आणि जिरं तुमच्याकडे उपवासाला चालत नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही. बाकीच्या वस्तू वापरून तुम्ही हे मस्त कुरकुरीत अशी भजी बनवू शकता. आणि सगळ्यात शेवटी इथं मी 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. हे सर्व हाताने छान सर्वात अगोदर मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर जसं लागेल तसं पीठ यामध्ये घालून अजिबात यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. बटाट्यामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच हा गोळा इथं मी मळून घेतलेला आहे. अशा प्रकारे बटाट्याच्या पाण्यामध्येच हा गोळा मी इथं मळून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे पीठ याचं तयार होतं. गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये मी हे अशा प्रकारे छोटे छोटे भजी त्या तेलामध्ये घालून घेतलेले आहेत. दोन्ही बाजूने करपूस रंगावरती अगदी मंद आचेवरती ही भजी तळून घ्यायची आहेत. आणि इथं बघू शकता तुम्ही खूप छान असा रंग आला होता. मंद आचेवरतीच ही भजी तळून घ्यायची आहेत. तर ह्या आषाढी एकादशीला एकदा या पद्धतीने भजी तुम्ही नक्की बनवून पहा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.